सीझनमध्ये मिळणाऱ्या या सगळ्या भाज्या, या भाज्यांची लूट केली जाते, या भाज्या दान केल्या जातात. तर असं या भाज्यांचं पारंपरिक महत्त्व आहे. यालाच ववसा असं म्हणतात आणि हेच खण एकमेकांना देवाला दान करून एकमेकांना ववसा दिला जातो. तर पहा, आई छान असे खण भरतायत आणि आता हे खण भरून झाल्यानंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे. तर त्यासाठी पहा, तिळगुळसुद्धा घेतलेले आहेत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एकमेकातले मतभेद विसरून नव्याने छान स्नेहबंध आपले अधिकाधिक दृढ करण्यासाठी हा सण असतो. तर इथे आपली पुरणपोळीसुद्धा रेडी आहे. चला आता आपण मंदिरात जाऊया. आई आणि मी मस्त आवरून रेडी झालेलो आहे. आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो आहे. हे पहा, सुगड पण घेतलेले आहेत. चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. तर आलेलो आहे आम्ही मंदिरात आलं की खूप फ्रेश वाटतं. आणि पाहू शकता इथे हा मंदिराचा परिसर आहे आणि बऱ्याच जणी आलेल्या आहेत सुवासिनी देवाला ववसण्यासाठी. चला आता आपण मंदिरात जाऊया. भरपूर अशी रांग असते. रांगेत थांबून मग आपल्याला मंदिरात जायचं असतं. तर पहा, भरपूर अशी रांग आहे. आम्ही थांबलो इथे रांगेत. अय्या का थोडी रांग आहे बघा. या सण समारंभांमुळे आपले स्नेहबंध अधिकाधिक दृढ होतात आणि छान वाटतं. एक वेगळा बदल वाटतो आपल्यामध्ये आणि सगळं हे पाहून एकदम अतिरिक्त उत्साह संचारतो आपल्यामध्ये. तर छान आहे हा बदल. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी आलोय सोबत. आणि हे पहा, आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. छान विठ्ठल रुक्माईला ववसा देऊया आणि नंतर एकमेकींना आपण ववसा देणार आहोत. तर पहा, किती छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. बस का एक तिथं ठेवायचं असं असं उतरून ठेवायचं. सीतेचा ववसा आला नगरी घ्या पदरी. पूर्वाची मम्मी छान असं आम्ही मंदिरात आलो. सगळ्या मैत्रिणी एकमेकींना हळदी कुंकू दिलं, ववसा दिला, वाण दिलं. नंतर तुळशीलाही आम्ही वाण दिलं. पहा, तुळशीजवळही ववसून झालेलं आहे आमचं. नंतर आम्ही पद्मावतीच्या मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करून आलो आणि खूप छान असा आजचा संक्रांतीचा दिवस आमचा गेलेला आहे. आणि मंदिरात जाऊन आलं की खूप छान रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.